नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव अनिल आहे. अनिलराव. छान. हे अजय. तुमच्या मुलाचं नाव अजय आहे. त्याला कुंभाराचा आवा म्हणतात ना, भट्टी. भट्टी. छान. तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता हा? 50 वर्ष होऊन गेले. तुम्हाला 50 वर्ष झाले. 50 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय. 50 वर्षापासूनची पहिलीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे आता लाईटवरचे चाकं निघाली. लाईटवर चाकं निघाले. सगळं बघी पहिलं नव्हतं. पहिलं नव्हतं. सगळं लाईटवर निघाल्यामुळे थोडं तकलीफ. आता ही काय तुमची त्याच्यावर लाकडावरची दिसायली भट्टी? लाकडावरची आहे. साधारणतः याच्यामध्ये तुम्ही कुठले कलाकुसर केल्यानंतर ते मडकं भाजायला किती दिवस लागते? एक दिवस समजा, एक रात्र एक रात्र. आणि ते साहित्य बनवायला तुम्हाला किती दिवस लागते? 8 दिवस. 15 दिवसाला एक भट्टी निघते. 15 दिवसाला एक भट्टी निघते. एका भट्टीमध्ये किती होते साधारणतः? समज 1000 बसते. 1000 समज जे काय असेल ते काही असो, कुंडे असो, काही असो. माठ फक्त 100. म्हणजे माठासाठी पण हीच भट्टी वापरायची? सगळ्या हीच वापरायची. काही भाजायचं झालं तर भट्टी एकच आहे. त्याला साधारणतः किती सरपण लागते का भट्टीला? लागते 2 क्विंटल, 2 क्विंटल, 3 क्विंटल, 3 क्विंटल. माल जसा असेल तिकडं माल जास्त असला तर सरपण जास्त. सरपण मिळतंय का? विकतच मिळतंय का? विकतच फक्त. काय तुम्हाला फक्त परिस्थिती पहिलं समज थोडं सोपं होतं. आता माती वगैरे मिळते का? अशी मिळते का माती? कुठली माती लागते त्याला? नदीच्या कडेची. काळी माती काय चिकन माती वगैरे? दोन्ही माती. तर लाल मातीचा उपयोग करता का तुम्ही? नाही, लाल नाही. लाल भासतो, माती लाल नसती. लाल नसते का? भाजल्यानंतर लाल होते. तर मातीमध्ये काय काय टाकता तुम्ही? त्या ऊसाची पोतरी बारीक असते. भुसा. आणि परत ते आता पहिलं समज याच्यातली राग गाळून पुन्हा. आणि परत ते गाडवाची लीड वगैरे नाही, ते टाकत होते का पहिले? पहिले टाकत होते. आता भुसा कारखान्याचा. भुसा कारखान्याचा. ते विकतच आणायचा. बरं, अलीकडे तुम्हाला हे सगळं परवडतंय का अलीकडच्या काळामध्ये? काय कसं? आता परवडून बनायचं कामच नाही. आपला व्यवसाय आहे. समजा सर्व्हिस नसली मुलाला सर्व्हिस परंपरा व्यवसाय. आपल्या माजलगावमध्ये असं किती येतं? भट्ट्या वगैरे किती समज? सगळ्या 2 जागेवर. 2च भट्ट्या फक्त? 5 भट्ट्या. आता थोडं संक्रांती दिवसाला असल्यामुळे तुम्हाला नाही, उन्हाळ्यात बी समजा उन्हाळ्यामध्ये माठाचं वगैरे असतं. धन्यवाद.